भगवते वासुदेवाय नमः। देवा तुझ्या आशीर्वादाचा भेद गवत आणि कृपेत शिरस्त्राण माझ्याच नव्हे तर माझ्या तोंडमंडलम नगरीत वावरणाऱ्या प्रत्येक जनतेच्या पृष्ठभागी असल्या कारणानं कोणत्याही सुखाची कमतरता राजकारणाच्या चोल याला नाही। समजूला दिवसापासून ध्यान व्यतीतोवर आसनी शयनी भोजनी धरिमनी स्वप्नी चिंतनी नयनी हे वैकुंठ नायका राजकारणाचा चोल सहित सर्व जगतला भजलायला पूजिला अंतरित्याचं कर्तव्य आहे। प्रतिदिनी प्रातःकाळी उठावं सच्चिलशा प्रकारचं स्नान करावं संध्यादी गर्भावर कवळ आपली प्रथम पावलं कुठे टाकावीत स्त्रिया देव गाभाऱ्यापर्यंत ज्या देवाचं भजन त्या देवाचं पूजन अहोरात्र करतोय त्या पदा मी खंड पडतो। अस्तित्व
युद्ध करण्याची कुवत आहे आणि जर देवभक्त नष्टात झाले तर देवाचा महिमा संपुष्टात आणायला हा तुझा भ्रम आहे अरे भ्रमाचा औरा तुझा मृत्यू आत्महत्यात आहे राजा या विश्वात अंधकाला नामोहरण करे अशी पाशवी शक्ती ना जन्माला आली भविष्यात और काही पाशवी शक्तीची आवश्यकता नाही माझा देवाचा आशीर्वाद माझ्या मृत्यूमागे तरायमा आहे आणि त्याच आशीर्वादात जोगे करून राजा तुला नामोहरण करेल आशीर्वादात काय तेहतीस कोटी देव तरी जाऊ देण्यात झाले तरी माझा निर्णय मी बदलणार नाही पराक्रमाचा सर्वांगी आहे आणि त्याच पराक्रमात जोगे करून नामोहरण मी तुला करेन माझ्या मुखातील शब्द हे वज्राला बाहेर आजपर्यंत कुणी खोडले नाही आणि ज्यानं प्रयत्न केला मी सोडला सत्यानं मदत होत झाला ते तुझे सत्ता आवडून मानला स्वतः मला करतो त्रिलोकास याचा अर्थ हे दैवी तत्व आहे. याच दैवी तत्वाला तोंड मनाला लागलीचा राज करता राजा चोर
आली देव चैतन्याची नवप्रभा विस्तारलेल्या अवस्थेत मला दिसते. याचा अर्थ आपल्या सर्वांगी दैवी तत्व आहे. या आपल्या दैवी तत्वाला राजा आशीर्वाद मिळाला, मन समाधानी बनलं. पण आपला परिचय राजा बोला. ही जी देवा शक्ती तुला दिसते दुसरी तिसरी कुणी नसून कल्प विकल्पाचा दाता कालिदास. आशीर्वाद दिलात, मनात असलेली इच्छा परिपूर्ण होईल. मग कलिदेव आपल्या बाबतीत सर्व काही मला ज्ञात आहे. आपण काय करू शकतो या गोष्टीची कल्पनाही मला आहे. पण माझी एक दानवाची विनंती आपल्याला आहे. चला दिलेल्या आशीर्वादाच्या शब्दाप्रमाणे या माझ्या तोंडावर लगेचचा त्याग करा आणि स्वकर्तव्यासाठी प्रयाण करा. नाही राजा, सात जाण्यासाठी आलो नाही. राजा तुझ्या जाऊन मला काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. प्रश्न विचारा. राजा सांग, बोला. तू कोणत्या इष्ट देवतेची भक्ती करतोय? शांतीप्रिय देवता जगतपालक महाविष्णू माझ्या वैकुंठ नायकाची भक्ती माझ्या जनतेसहित मी करतोय. मग आता ऐकल, त्या तुझ्या जनतेला सांग आणि तुही लक्षात ठेव, आजपासून त्या विष्णूची भक्ती बंद. अगदी सात बोलून मोकळा झालात. माझ्या देवाची भक्ती बंद करायला हवी आणि अविश्वासाच्या वाणीवर तुमचं नामस्मरण. तरी देव क्षमा करा मला. आपण म्हणालात आपलं म्हणणं अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही. पण तरी सुद्धा विश्वात प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणत्या देवाची भक्ती कोणी करावी, कोणत्या पद्धतीने करावी हा ज्याचा त्याच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. मग असं असून सुद्धा आपण विरोध का दर्शविता? या विश्वात मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी सारा प्रपंच करतो. देव मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. कर्तृत्व, नेतृत्व आणि अस्तित्व मागून केव्हाच मिळत नाही. वाममार्गाचा अवलंब करून केव्हाही ते प्रस्थापित होत नाही. सद्मार्गाचा अवलंब करा. इच्छित ध्येय निश्चितरित्या तुम्हाला साध्य होईल. मागून मिळत नसतो किंवा स्वतः जवळ नसतो, ते जर मिळवायचं असतं आणि ते मिळविण्यासाठी तुम्ही आलोय. मग गुरुदेव एका प्रश्नाचं उत्तर मला द्या. या विश्वाच्या वाणीवर आतापर्यंत आपला एक तरी भक्त निर्माण झाला का? मग तुमचा तास का? कारण जर माझा भक्त नाही त्यानंच मला माझा भक्ती करायला लावणार. कुठल्याही देवतेला भक्ताला सांगण्याची वेळ आहे तुम्ही माझी भक्ती करा. तेवढं कर्तृत्व, तेवढं अस्तित्व विश्वाच्या ठाई तुमचा असायलाच हवा होतो. आणि त्यासाठी मी इथं आलोय. जो माझा ऐकणार नाही त्याला या कलेच्या प्रभावाचा प्रसाद करून त्याचं जीवन नष्ट करेल आणि जो ऐकेल त्याला सुखाचा सागर. देव देवतांचा खरा सौंदर्य म्हणजे संयम. तुम्ही देव देवतांच्या भक्तीला विराजमान आहात. मग मला सांगा संयमाचा बंधारा तुम्ही का फोडून येता? मला एका या विश्वात मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. त्या देवताला पटवून द्यायचा या कलीचा प्रभाव. मग कलिदेव तुमच्या अस्तित्वावर का निर्माण करायचं असेल? 6 महिन्यांनी सर्वांचा दरबार भरतो. अखिल विश्वाचा खल केला जातो. सर्व देवदेवता ऋषीमुनी एकत्र येतात. विश्वाचा ज्यावेळी खल चालतो त्यावेळी तुमची इच्छा प्रदर्शित करा आणि त्रय देवतांकरवी तुमच्या इच्छेला तुम्ही प्राधान्य मिळवून घ्या. मला देवरावजी म्हणून कारण मला माझं अस्तित्व स्वतःच्या जोरावर सिद्ध करायचं आहे आणि त्याचा करण्यासाठी तर मी आलोय. मग वाटतं तेवढं तरी प्रयत्न केला. मी स्वतःचा मुखद्दर आहे. या विश्वाच्या बाकीवर जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत. प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म वेगळे आहे. प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहेत. ते माझ्या बुद्धिमत्तेला म्हणेल, ते तुमच्या बुद्धिमत्तेला पटायला साधला प्रकार आहे. कोणत्या देवाची भक्ती करावी माझा मूलभूत प्रश्न आहे. राजा तो जर का तुझा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचा बदल देऊन
प्रश्नाचा विचार कर, माझ्या प्रस्तावाचा विचार कर. कालिदास! तुझ्या जीवनात काहीच नाही होईल. भक्ती करणं म्हणजे आत्मिक समाधान. मग एखाद्याचं आत्मिक समाधान तुम्ही का हिरावून घेऊ पाहता? माझी भक्ती करून आत्मिक समाधान पूर्णपणे घे. काही घरात राही, काही निरीक्षण करा. माझ्या तोंड म्हणाला कोणताही सुखाची कमतरता माझ्या राज्यात नाही. माझ्या देवाच्या आशीर्वादानं सर्व सुख संपन्न माझा येणार आहे. राजा, तू म्हणता सर्व सुख तुझ्या राज्यात आहे, पण या कलीच्या प्रवाहाची कल्पना नसेल तुला. जर का ऐकला नसेल ही सुख तुझ्यापासून दूर आहे. मर्यादेचं उल्लंघन तुम्ही सुद्धा करू शकत नाही. अगदी त्याला निभायला जिथं आहे तिथं तुम्हाला थारा नाही. आणि तोचा थारा मिळण्यासाठी या तुझ्या राज्यापर्यंत आलोय. आतापर्यंत देवावर तुमचा मान सन्मान राखला. देवाची देव घेऊन मला ऐकायचंय या कलिदेवाला त्याचा सांग. तू कसा करतोस ते? षष्टम प्रतिष्ठम एकाच पद्धतीला शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर देत राहीन. होय ना, पण ही कलिदेवाचा स्वतःचा प्रताप प्रथम तुला दाखवेल. मग जो तुम्ही अधर्म करतात या तुमचा धर्माला वेश विवेकाचा पायबंद करा. विसरून धर्म करिता का धर्म
विश्वासाने माझी मन देवतो मला ग्वाही देऊन सांगते ज्या देवाची मी आर्हीस भक्ती केली तो माझा देव केव्हाही मला संकटाच्या खाईत लोटणार नाही. तेव्हा तुझा